नमस्कार मित्रांनो, मी PSI बिपिन चव्हाण. आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण पाहणार आहोत सन 2017मध्ये मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठीचे 25 प्रश्न. पहिला प्रश्न आहे पहा, खाली दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा. धागा, कापड, कापूस आणि साडी असे 4 शब्द दिलेले आहेत. तर यामध्ये पहा, आधी कापूस, कापसापासून धागा बनतो, धाग्याचे कापड बनते आणि कापडाची साडी तयार केली जाते. त्यामुळं योग्य पर्याय आहे क अ ब ड, पर्याय क्रमांक 2. पुढं दुसरा प्रश्न, खाली दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा. अ सजा, ब पोलीस कोठडी, क अटक, ड गुन्हा, ई न्यायनिवाडा. तर पहा, आधी गुन्हा घडतो, गुन्हा झाल्यानंतर गुन्हेगाराला अटक केली जाते, अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी मिळते, पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याचा न्यायनिवाडा होतो, त्यानंतर आरोपीला सजा केली जाते. त्यामुळं याचा योग्य क्रम आहे ड क ब ई अ. तर पर्याय क्रमांक आहे पहा 3. तिसरा प्रश्न, भीमाचे बाहू लोखंडासारखे होते. यातील उपमेय व उपमान अनुक्रमे कोणते? पहा, उपमेय म्हणजे काय, तर ज्याला उपमा दिली जाते त्याला उपमेय असे म्हणतात. आणि उपमान म्हणजे काय, तर ज्याची उपमा दिली जाते ते उपमान असते. तर आता यामध्ये उपमेय आहे भीमाच्या बाहूला. म्हणजे भीमाच्या बाहूला इथं उपमा दिलेली आहे. कशाची उपमा दिलेली आहे, तर लोखंडाची उपमा दिलेली आहे. म्हणून पहा, भीमाचे बाहू हे येते उपमेय आणि लोखंड हे येते उपमान. म्हणजे पहा, पर्याय क्रमांक आहे 1, भीमाचे बाहू लोखंड. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही? सुसंस्कृत, बाजीराव, मुक्तद्वार, दारोदार. पहा मित्रांनो, हे उदाहरण सोडवणं खूप सोपं आहे. यामध्ये एक शब्द आहे पहा, दारोदार. दारोदार या ठिकाणी काय झालेले आहे, तर शब्दाची द्विरुक्ती झालेली आहे आणि ज्या ठिकाणी द्विरुक्ती होते तो अव्ययभाव समास असतो. त्यामुळं पहा, यामधला सुसंस्कृत, बाजीराव, मुक्तद्वार हे कोणते समास आहेत हे बघायची सुद्धा तुम्हाला गरज नाही, कारण दारोदार हा अव्ययभाव समास आहे. त्याचा फोड होते त्याची प्रत्येक दारी. म्हणून पहा, पर्याय क्रमांक 4, दारोदार हा कर्मधारय समास नाही. प्रश्न 5वा, खालील शब्दांपैकी अशुद्ध शब्द ओळखा. वार्षिक, वक्तृत्व, अधिकार, आशीर्वाद. तर पहा, यामध्ये अधिकार हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे, कारण अधिकारमध्ये धला पहिली वेलांटी असते. 6वा प्रश्न, लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. सहामृग, शहामृग, शहामृग, शहामृग. तर पहा, यामध्ये पर्याय क्रमांक 2, शहामृग हा शुद्ध शब्द आहे. पहा, शहामृग पर्याय क्रमांक 2. पुढं 7वा प्रश्न, अपूर्णविराम चा वाक्यात केव्हा वापर केला जातो? पहा, अपूर्ण विरामाचा केव्हा वापर वाक्यात होतो? 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना, वाक्याच्या शेवटी तपशील देताना, 2 शब्द जोडताना वापरतात, हाक मारताना वापरतात. तर पहा, अपूर्ण विराम हा वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. पर्याय क्रमांक 2, वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्ण विरामाचा उपयोग होतो. तर पहा, अर्धविराम जो आहे, तर अर्धविराम असतो 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना. यामध्ये पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे बघा, 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना. तर तो कोणता असतो? अर्धविराम असतो. तर पहा, 2 शब्द जोडताना स्वल्पविराम वापरतात. त्यानंतर प्रश्न 8वा, लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ओरायन, आर्टिक होम इन द वेदाज, गीता रहस्य की सुवर्णकन. तर पहा, याचं बरोबर उत्तर आहे सुवर्णकन. सुवर्णकन हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला नाही. मग तो कोण लिहिला आहे, तर तो लिहिला आहे वि. स. खांडेकर यांनी. तो त्यांचा रूपक कथासंग्रह आहे. आणि ओरायन, आर्टिक होम इन द वेदास, गीता रहस्य हे सर्व लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे. 9वा प्रश्न, लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. पहा, स्वाभाविक शब्द आहे. स्वाभाविक शब्दामध्ये व जो आहे तो वला पहिली वेलांटी आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 हा स्वाभाविक बरोबर आहे. प्रश्न 10वा, माचा या शब्दाचा अर्थ सांगा. नृत्य प्रकार, मस्ती,
पिकाच्या संरक्षणासाठी घातला जाणारा मांडव मक्का. तर माचा या शब्दाचा अर्थ आहे पिकाच्या संरक्षणासाठी घातला जाणारा मांडव. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा 11वा प्रश्न. लेखन साहित्य चुकीची जोडी ओळखा. पहा चुकीची जोडी ओळखायची आहे. गोनी दांडेकर, बडपवली, ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिका, विवा शिरवाडकर, नटसम्राट, आरती प्रभू, मामाचा वाडा. तर पहा हे सर्व पर्याय बरोबर आहेत. यामधला फक्त चौथा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. तर आरती प्रभूंनी मामाचा वाडा लिहिलं नाही. मग मामाचा वाडा लिहिलं कुणी, तर तो कथासंग्रह आहे आणि तो चारुता सागर यांचा आहे. तर पहा आरती प्रभू हे कवी आहेत, तसे साहित्यिक पण आहेत. तर आरती प्रभू जे कविता लिहितात ते आरती प्रभू म्हणून लिहितात. तर त्यांचं मूळ नाव आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. पहा चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे आरती प्रभू या टोपण नावानं कविता लिहितात. जागोवा, दिवे लागन, नक्षत्रांचे देणे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तर पहा चानी आणि कोंडुरा या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. चानी पिक्चर बघितला असेल पहा, आधी सारखं 4 वाजता लागत होता टी व्हीला दूरदर्शनवरती. 12वा प्रश्न आहे. जोड शब्द, पोट शब्द जोडीतील चुकीची जोडी ओळखा. पहा आता खाली जोड शब्द आणि पोट शब्द दिलेले आहेत. दुर्जन दुहू अधिक जन, निरंतर निरह अधिक अंतर, दुरात्मा दुहू अधिक आत्मा, निर्विकार निही अधिक विकार. तर पहा यामधली चुकीची जोडी आहे निर्विकार निही अधिक विकार. कारण पहा विसर्गाच्या मागं अ किंवा आखेरीज कोणताही स्वर जर आला आणि त्यापुढं जर मृदू वर्ण आला तर विसर्गाचा र होतो. म्हणजे या ठिकाणी पहा विसर्गाच्या मागे ई हा स्वर आहे आणि विसर्गानंतर मृदू वर्ण आहे, त्यामुळं तो निही अधिक विकार नाही होत, तर तो निरह अधिक विकार अशी त्याची फोड होते. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. 13वा प्रश्न आहे. पहा द्वंद्व समासाचे चुकीचे उदाहरण ओळखा. पहा द्वंद्व समास. आई वडील, 4-5, भाजीपाला, दररोज. खूप सोपं आहे. पहा आई वडील, आई आणि वडील, इतरेतर द्वंद्व. 4-5, 4 किंवा 5 वैकल्पिक द्वंद्व समास. भाजीपाला, भाजीपाला वगैरे किंवा भाजीपाला आणि इतर तत्सम वस्तू त्याला आपण समाहार द्वंद्व समास असं म्हणतो. तर दररोज, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी म्हणजे अव्ययभाव समास. म्हणून पहा द्वंद्व समासाचं चुकीचं उदाहरण आहे दररोज. पर्याय क्रमांक पहा 4. पुढं 14वा प्रश्न. चौकोन या सामासिक शब्दातील समास ओळखा. चौकोन या सामासिक शब्दातील समास. पहा बहुव्रीही, द्वंद्व, अव्ययभाव, तत्पुरुष. तर पहा चौकोन या सामासिक शब्दाचा जो समास आहे तो अचूक आहे बहुव्रीही. पर्याय क्रमांक 1. कारण यामध्ये पहा दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्या 2 पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतो. चौकोन 4 कोण आहेत ज्याला, तो चौकोन वेगळा. म्हणून पहा पर्याय क्रमांक 1. पुढं 15वा प्रश्न. सत्य तोच धर्म करावा कायम, मानावा आराम सर्व ठाई. मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. सदरची पंक्ती खालीलपैकी कोणत्या लेखकाची आहे. पहा या पंक्तीमध्येच लेखकाचं नाव दिलेलं आहे. संत जनाबाई, संत बहिणाबाई, महात्मा ज्योतिराव फुले, संत नामदेव. तर पहा ही पंक्ती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची पंक्ती आहे. वाक्याच्या शेवटी आहे ज्योती म्हणे. ज्योती म्हणे म्हणजे ज्योतिबा फुले. पुढं पहा 16वा प्रश्न. आत्मविश्वास या शब्दाचा समास ओळखा. आत्मविश्वास पहा तृतीय विभक्ती पुरुष, चतुर्थी विभक्ती पुरुष, षष्ठी विभक्ती पुरुष, सप्तमी विभक्ती पुरुष. तर पहा आत्मविश्वास स्वतःवरचा विश्वास किंवा स्वतःचा विश्वास. प्रत्यय आहे चाचीचे किंवा चेच्याची पैकी. तर त्या प्रत्ययाचा जो प्रत्ययाचा विभक्ती जी येते ती इथे षष्ठी, म्हणून पहा षष्ठी विभक्ती पुरुष समास आहे. 16व्याचं उत्तर आहे क्रमांक 3. पुढं 17वा प्रश्न. विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय. पहा प्रश्न कसा आहे. विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय. यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला फक्त शब्दांची फोड करून समास ओळखून चालणार नाही, तर प्रत्येक समासाचं वैशिष्ट्य काय हे ध्यानात ठेवावं लागेल. आता इथं अट आहे विशेषण आणि नाम एकत्र असायला पाहिजे. आता पहा नय जो तत्पुरुष यामध्ये एक आहे नय. नय तत्पुरुष समासामध्ये काय आहे तर पहिलं पद असतं निषेधदर्शक उपसर्गानं सुरू होतं. पहिलं पद निषेधदर्शक उपसर्ग असतं म्हणजे त्यामध्ये निषेध दाखवलेला असतो. त्याला म्हणायचं काय नय तत्पुरुष समास.
तर काय असतात ते प्रत्यय? गैर, अन म्हणजे गैरहजर वगैरे असं. त्यानंतर पहा द्विगु आहे. द्विगु पहिलं पद संख्यादर्शक असतं आणि समूहदर्शक शब्द असतो. द्विगु समूह म्हणजे नवरात्र, नवरात्रींचा समूह, पंचवटी, 5 वाडांचा समूह या पद्धतीनं. तर मध्यम पद लोपी यामध्ये मधलं पद लोप झालेलं असतं. मग आता विशेषण आणि नाम एकत्र असलेल्या समासाचं नाव काय? उरला पर्याय एकच, कर्मधारय समास. 17 नंबरचं उत्तर आहे 1. पुढं 18 नंबर, नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा. नपुसकलिंगी म्हणजे स्त्रीलिंग पण नाही आणि पुल्लिंग पण नाही. वासरू, मूल, घर, करंगळी. पहा ते वासरू सुंदर आहे. मूल ते मूल धावत आहे. घर ते घर खूप उंच आहे. उरला पर्याय 4, ते करंगळी आपण म्हणत नाही, आपण ती करंगळी म्हणतो. म्हणून पहा पर्याय क्रमांक 4, 18व्याचं उत्तर आहे 4. पुढं प्रश्न क्रमांक 19, अशुद्ध शब्द ओळखा. तीर्थस्थान, तिखट, तिमीर, दिग्दर्शक. पहा तीर्थस्थान तला दुसरी वेलांटी पाहिजे. पर्याय क्रमांक 1. 20वा प्रश्न, यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? पहा यशवंतराव चव्हाण यांनी कोणतं पुस्तक लिहिलं नाही? सह्याद्रीचे ऋण, युगांतर, ऋणानुबंध, कृष्णाकाठ. तर पहा यापैकी सह्याद्रीचे ऋण, ऋणानुबंध आणि कृष्णाकाठ ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं आहेत. तर पहा युगांतर हा त्यांच्या भाषणांचा संग्रह आहे. इतर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2, 20व्याचं 2 युगांतर. पर्याय क्रमांक पुढील प्रश्न आहे पहा 21वा प्रश्न, संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? तुकाराम बोलोबा आंबिले मोरे, तुकाराम बोलोबा पवार, तुकाराम बोलोबा वाणी, तुकाराम बोलोबा पटवर्धन. तर पहा तुकाराम बोलोबा आंबिले. पर्याय क्रमांक 1. 22वा प्रश्न पहा, टिंबटिंब हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. सातवाहन घराण्याचा संस्थापक विचारलेला आहे. सातकर्णी प्रथम, गौतमीपुत्र सातकर्णी, सीमुख आणि हाल. तर पहा यामध्ये याचा पर्याय क्रमांक बरोबर आहे सीमुख. सीमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे. इसवी सन पूर्व 30 ते इसवी सन पूर्व 7 पर्यंत 23 वर्षे त्यानं राज्य केलेलं आहे. सातवाहन वंशातील सर्वात शूर राजा म्हणून ओळखलं जातं गौतमीपुत्र सातकर्णी. पहा गौतमीपुत्र सातकर्णी एक पर्याय आहे, तो सर्वात शूर राजा होता. त्यानंतर हाल जो आहे, हाल हा सातवाहन वंशातीलच एक राजा आहे आणि प्राकृत भाषेतील साहित्यासाठी त्यानं दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. प्राकृत भाषेतील तो एक कवीसुद्धा होता आणि याच्या संरक्षणानं पहा प्राकृत भाषेची भरपूर प्रगती झाली होती. त्यानं बऱ्याच साहित्यिकांना राजाश्रयसुद्धा दिलेला होता. पुढचा प्रश्न आहे 23वा, प्रभाकर हे साप्ताहिक टिंबटिंब यांनी सुरू केले. प्रभाकर हे साप्ताहिक भाऊदाजी लाड, विष्णुबुवा ब्रह्मचारी, भाऊ महाजन, लोकहितवादी. तर पहा याचं बरोबर उत्तर आहे 23व्याचं पर्याय क्रमांक 3 भाऊ महाजन. भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक चालू केलं. पहा त्यांनाच गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन असं म्हटलं जातं. 1841मध्ये त्यांनी हे साप्ताहिक सुरू केलं. 20 वर्षे हे साप्ताहिक चाललं होतं. 24वा प्रश्न, अर्ध्या वचनात राहणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? अर्ध्या वचनात राहणे, अर्धे काम करणे, आज्ञेत राहणे, अर्धसत्य काम करणे, अपेक्षा करणे. तर पहा अर्ध्या वचनात राहणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे आज्ञेत राहणे. पर्याय क्रमांक 2. चौथा प्रश्न, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? ग्रंथ कोणता आहे पहा, भावार्थ रामायण. पर्याय आहेत रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ. तर पहा भावार्थ रामायणाची रचना केली संत एकनाथांनी. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा 25व्या प्रश्नाचं, संत एकनाथांनी काय काय लिहिलं? भावार्थ रामायण लिहिलं, एकनाथी भागवत लिहिलं, चतुश्लोकी भागवत लिहिलं, त्यांची भारुडं प्रसिद्ध आहेत, गवळणी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पहा संत तुकाराम महाराज त्यांनी तुकारामाची गाथा लिहिली. रामदासांनी दासबोध लिहिलं, मनाचे श्लोक लिहिले. तर ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, अमृत अनुभव हे ग्रंथ लिहिले. तर पहा मित्रांनो, सन 2017च्या परीक्षेमध्ये मराठी विषयाचे जे विचारलेले 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नांची उत्तरं आणि त्याचं सविस्तर वर्णन मी आज रोजी तुम्हाला सांगितलेलं आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.